इथे तर सगळा प्रकारच वेगळा. ही नेमकी कोणती झाडं हे त्याला कळेना. पण नवीन वाट शोधून शाळेपर्यंत पोचण्याचा आपला प्रयत्न फसलाय एवढं मात्र त्याच्या लक्षात आलं. आता काय करायचं? दुरून खळाळत्या पाण्याचा आवाज ऐकू आला. जवळच ओढा असावा. असाच एक ओढा शाळेमागूनही वाहत होता. त्या ओढ्याच्या काठाकाठाने गेलो तर शाळेपर्यंत, निदान एखाद्या वस्तीपर्यंत तरी नक्की पोचू असा त्याचा कयास होता. तो आवाजाचा माग काढत ओढ्यापर्यंत पोचला. मग त्याच्या काठाकाठाने चालत राहिला. ही वाटही सोपी नव्हती. मध्ये अनेक झुडपं, निसरडे उतार होते. पावसाळी धुक्याने पुढचं नीट दिसेना. अखेर आपण पुन्हा एकदा सपशेल चुकलोय हे त्याच्या लक्षात आलं. जिथे ढगफुटीसारखा पाऊस कोसळतो तिथे 1760 ओढे असतात. त्यातील कुठला तरी एक पकडून आपण हव्या त्या ठिकाणी पोचू असं वाटणं म्हणजे शुद्ध वेडेपणाच. आता मात्र अनिकेतला काळजी वाटू लागली. तो दिशाहीन चालत राहिला. कुठेही गेलो तरी तेच रान आणि तेच धुकं. अखेर तो एका उतारावर पोचला. इथेही उंच झाडं होती, पण 2 झाडांदरम्यान फारशी झुडपं नसल्याने नीट चालता येत होतं. नेमकं कुठे पोचलोय हे पाहण्यासाठी त्याने डोकं वर उचललं. तेव्हाच एक थेंब त्याच्या डोळ्यात पडला आणि सगळं लालेलाल दिसू लागलं. कारण तो पावसाचा थेंब नव्हता, रक्ताचा होता. डोळे पुसून अनिकेतने पुन्हा वर पाहिलं. जमिनीपासून कमीत कमी 60-70 फूट वर एक शव उलट लटकवलेलं होतं. शरीर जखमांनी भरलेलं. पावसाने रक्त वाहून खाली झिरपत होतं. अनिकेतला कंप फुटला. छत्री गळून पडली. तेव्हाच धुकं हटलं आणि आसपासच्या झाडांवर तशाच अवस्थेत लटकलेले आणखी मृतदेह दिसू लागले. 1-2 नव्हे, चक्क 6. तो हादरला. हे कुणी केलं? पण इथे आपल्याला धोका आहे हे कळताच तो पळू लागला. जीव घेऊन पळता पळता चिखलात पाय निसटला आणि घसरत तो थेट ओढ्यात पडला. त्याला गरजेपुरतं पोहता येत होतं, पण खळाळत्या ओढ्यात कसं पोहणार? डोकं पाण्याबाहेर ठेवण्यातच त्याची सगळी ऊर्जा खर्च पडू लागली. तरी नाकातोंडात पाणी गेलंच. आता आपण काही वाचत नाही हे कटू